नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण फार महत्त्वाचं टॉपिक बघणार आहोत की ज्यामध्ये पॉलिनॉमियल्स मधलं डिव्हिजन. जसं आपण नॉर्मल नंबरचे डिव्हिजन करतो तसंच आपल्याला याच्यामध्ये पॉलिनॉमियलचे डिव्हिजन करायचं. म्हणजे काय करायचं, 2m² - 3m + 10 हा काय आहे, ट्रायनॉमियल आहे किंवा ज्याला आपण पॉलिनॉमियल म्हणू शकतो. ह्या कशाने डिवाइड करायचं, m - 5 ने. जसं आपण नॉर्मल डिव्हिजन करतो तसंच करायचं, m - 5 divided by 2m² - 3m + 10. मग आपल्याला काय करायचं, 2m² ला जर आपण m ने डिवाइड केलो तर एक m काय होईल, कॅन्सल होईल. तर क्वेश्चन मध्ये काय येईल, 2m, राईट, 2m. मग 2m ने काय करावं लागेल, ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 2m × m 2m² प्लस मायनस 5 × 2 = 10m. आपण डिव्हिजन मध्ये काय करतो, ऍज युजुअल सबट्रॅक्शन करतो. तर साइन चेंज होतील, प्लस मायनस कॅन्सल. 10m मधून 3m गेले, चेंज झालेलं साइन घ्यायचं. 10m मधून 3m गेले, 7m. वरून काय घ्यावं लागेल, 10 घ्यावं लागेल. मग आता अगेन काय करावं लागेल, 7m ला m ने डिवाइड करावं लागेल. m कॅन्सल, उरलं काय, 7. मग 7 ने काय करावं लागेल, 7 × m 7m प्लस मायनस 7 × 5 = 35. अगेन सबट्रॅक्शन, साइन चेंज, प्लस मायनस कॅन्सल. 35 + 10 45. हा काय असेल, रिमाइंडर. ह्याला काय म्हणतो आपण, कोशंट. आणि हा असतो डिवायझर. आणि हे असं डिव्हिडंड. तर हा फॉर्मॅट असतो, ह्याला म्हणतात डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक मेथड आहे की बाय युजिंग सिंथेटिक डिव्हिजन मेथड. फार इम्पॉर्टंट आहे की त्यासाठी काय लागतं सर, आपल्याला लागेल स्टँडर्ड फॉर्म आणि कोएफिशियंट फॉर्म, जे की तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. तर आपण काय करू, सेम क्वेश्चन आपण सिंथेटिक डिव्हिजन सोडवू.